मोठी बातमी आहे। एनआयएचं एक तपास पथक सध्या पुण्यात पोहोचलेलं आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या जगदाळे यांच्या कुटुंबियांसोबत एनआयएचं पथक काही चौकशी करणार आहे। पहलगाममध्ये हल्ला नेमका कसा झाला याची माहिती आसावरी जगदाळे यांच्याकडून घेतली जाईल। या दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आणि आसावरी जगदाळे जे त्यांच्या कन्या आहेत त्यांच्या नजरेसमोरच संतोष जगदाळे यांना मारलं गेलं। त्यामुळे दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी एनआयएकडनं आता आसावरी जगदाळेंकडनं माहिती जाणून घेतली जाईल आणि गेल्या 1 तासापासून आसावरी जगदाळे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं एक पथक पुण्यामध्ये पोहोचलेलं आहे संतोष जगदाळेंच्या घरी। अभिजित पोटे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अभिजित, एनआयएचं पथक दाखल झाल्याचं कळतंय, कुणाकुणाची नेमकी चौकशी केली जाईल? नक्कीच ज्ञानदा, आपण पाहताय की खरं तर काश्मीरमध्ये जो हल्ला झाला होता त्यात पुण्यातले 2 खरं तर जण मृत्युमुखी पडले होते या दहशतवादी हल्ल्यामध्ये। त्यापैकी एक म्हणजे जगदाळे आणि दुसरे म्हणजे गणबोटे। आणि त्यात खरं तर संतोष जगदाळे यांच्या घरी आता एनआयएची टीम जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते। नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून जी आसावरी जगदाळे आहे, संतोष जगदाळे यांची ती कन्या आहे, जिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांना मारण्यात आलं होतं। त्यामुळेच हा सगळा प्रकार जो आहे तो नेमका तिथं काय घडला या सगळ्या घटनांचा जबाब जो आहे तो एनआयएची टीम आज पुण्यात नोंदवून घेत आहे। आसावरी जगदाळे हे जगदाळे परिवारात खरं तर जगदाळे कुटुंबाचं जे घर आहे तिथं एनआयएची टीम गेल्या 1 तासापासून जी आहे ती आसावरी जगदाळेंकडनं सगळी माहिती घेते आणि यानंतर जे कौस्तुभ गणबोटे आहेत, हे जे दुसरे खरं तर व्यक्ती आहेत कौस्तुभ गणबोटे ज्यांचा मृत्यू या दहशतवादी हल्ल्यात झाला आहे, त्यांच्या देखील घरी एनआयएचं पथक जे आहे ते जाणार आहे। खरं तर दिल्लीवरून गेल्या 1 ते 1.5 तासापूर्वी एनआयएचे पथक पुण्यात दाखल झालं होतं। इथल्या स्थानिक पोलिसांसह ते जगदाळेंच्या घरी आलेले आहेत आणि म्हणजे दोन्ही कुटुंबियांच्या घरी ज्यांच्या घरामधल्या व्यक्तीचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय त्या दोन्ही कुटुंबांकडे जाऊन एनआयएचं पथक चौकशी करणार आहे। धन्यवाद अभिजित या माहितीबद्दल।